तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये तलवारीचा शोध आता अखेर लागलेला आहे। वाकोजी बुवा यांच्या मठामध्ये तलवार ठेवली असल्याचं मंदिर संस्थाननं सांगितलं। मंदिर संस्थानच्या खजाना खोलीमध्ये तलवार गायब झाल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केला होता। मंत्रोपचाराने तुळजाभवानी देवीच्या 8 आयुधातील तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये काढून तलवार गायब केल्याचा खळबळजनक आरोप पुजाऱ्यांनी केला होता। मात्र आता ही तलवार सुरक्षित आहे। दैनंदिन पूजेसाठी महंतांच्या मठात तलवार ठेवल्याची माहिती मंदिर संस्थानने दिली आहे। तलवार अखेर सापडलेली आहे। तुळजाभवानी मंदिरामध्ये ही जी तलवार होती त्यातली शक्ती काढून घेता येईल असा दावा केला होता पुजाऱ्यांनी। मात्र नंतर ती गायब झाली आणि आता ती अखेर मठामध्ये सापडलेली आहे। दैनंदिन पूजेसाठी आपण ती मठामध्ये ठेवली होती असं स्पष्टीकरण पूजेसाठी असलेल्या महंतांनी सांगितलेलं आहे। पूजेसाठी जे महंत असतात आपल्यासोबत बालाजी सुरवसे जोडले गेलेत। बालाजी अधिक माहिती द्याल। नक्की आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामधील जी देवीची शस्त्रपूजनाची तलवार होती ती गायब झाली असा जो आहे तो प्रकार समोर आलेला होता। जर आपण पाहिलं तर भोसे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांच्याकडून तसा आरोप देखील करण्यात आलेला होता। मात्र ही जी तलवार आहे ती आता मंदिरात नव्हती, मात्र ही तलवार मंदिराचे महंत जे आहेत त्यांच्या मठामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती जी आहे ती मंदिर संस्थानच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आता दिलेली आहे। ज्यावेळेस माध्यमांमध्ये या बातम्या आल्या आणि त्यानंतर मंदिर प्रशासनाने आपली सावध भूमिका यामध्ये घेतली आणि तलवार जी आहे ती मठामध्ये ठेवण्यात आल्याचं जे आहे ते आता निष्पन्न झालेलं आहे। नक्कीच सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आपण पाहू शकतोय की ही तलवार मंदिरामध्येच होती, मात्र महंतांच्या मठामध्ये पूजेसाठी तिला ठेवलं होतं असं स्पष्टीकरण पुजाऱ्यांनी दिलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।